मुंबई गोवा महामार्ग, जिथे रात्र फक्त अंधार घेऊन येत नाही तर काही भयान सत्तेही सोबत घेऊन येते. एका ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यातील थरकाप उडवणारा अनुभव, जो तुमच्या मनावर कायमची भीती कोरून जाईल. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. रात्र उलटून गेली होती. काळ्या कुट्ट अंधारात मुंबई गोवा महामार्गावरील अरुंद रस्ता एखाद्या नागिनीसारखा वळणे घेत धावत होता. सूर्यकांत, ज्याला सारेजण सूर्याभाऊ म्हणत, त्याच्या जुन्या पुराण्या महाराष्ट्र पासिंग ट्रकच्या स्टेअरिंगवर हात ठेवून बसला होता. डोळ्यांवर आता झोपेचा अंमल चढू लागलं होतं. पण मुंबईहून निघालेला माल गोव्याला सकाळी पोचवणं गरजेचं होतं. मागून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे हेडलाईटचे ज्योत क्षणासाठी आजूबाजूचा अंधार उजळून टाकत आणि पुन्हा काळोख पसरत असे. एरवी सूर्याभाऊ या रस्त्यावर अनेक रात्री जागून गेला होता, पण आजची रात्र जरा वेगळी होती. हवेत एक विचित्र गारवा होता आणि बाजूच्या झाडीतून येणारा किर्रा आवाज त्याला अस्वस्थ करत होता. त्याने खिशातून पुडी काढली आणि एक तंबाखूची चिमूट तोंडात टाकली. "काय रे सूर्या, आज घाबरतोयस काय?" त्याने स्वतःशीच पुटपुटले. गेल्या अर्ध्या तासापासून त्याला एकही गाडी क्रॉस झाली नव्हती. महामार्गावर एवढी शांतता क्वचितच अनुभवायला मिळते. अचानक त्याच्या ट्रकच्या हेडलाईटमध्ये दूरवर काहीतरी दिसलं. सुरुवातीला त्याला वाटलं की एखादं जनावर असेल, पण जसजसा तो जवळ जाऊ लागला तसतसं ते स्पष्ट होऊ लागलं. एका झाडाखाली रस्त्याच्या कडेला एक पांढऱ्या साडीतली स्त्री उभी होती. सूर्याने आधी दुर्लक्ष करायचं ठरवलं. असेल कुणी मदतीची वाट बघणारी, आपण कशाला मध्ये पडायचं, त्याने विचार केला. पण जसजसा तो तिच्याजवळ पोचला तसतसं त्याला एक गोष्ट खटकली. इतक्या रात्री या निर्जन रस्त्यावर एकटी स्त्री आणि तिची पाठ रस्त्याकडे होती. ती महामार्गाच्या दिशेने बघत होती, जणू कुणाची तरी वाट बघत होती. त्याने ट्रकचा वेग कमी केला. आता तो अगदी तिच्या जवळून जात होता. त्याने तिच्याकडे नजर टाकली, पण ती मान वळवून त्याच्याकडे बघतच नव्हती. तिचे लांबसडक काळे केस वाटेवर मोकळे सोडलेले होते आणि पांढऱ्या साडीमुळे ती काळोखात अधिकच उठून दिसत होती. सूर्याने ट्रक पुढे नेला, पण त्याच्या मनात विचार येऊ लागले. एकदा तरी बघायला हवं होतं, त्याला वाटलं. त्याने आरशात पाहिले. ती अजूनही तिथेच उभी होती, तशीच. पण मग त्याला एक अजीब गोष्ट दिसली. त्याच्या ट्रकने तिला मागे सोडलं होतं, तरीही आरशात दिसणारी तिची आकृती त्याला अधिक स्पष्ट आणि जवळ वाटू लागली. जणू ती त्याच्या ट्रकसोबतच धावत होती, पण धावण्याचा आवाज मात्र येत नव्हता. सूर्याच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने पुन्हा समोर बघितलं आणि आरशात बघणं टाळलं. भास असेल, त्याने स्वतःला बजावले. झोपेमुळे डोळे गरगरत असतील. त्याने वेग वाढवला. ट्रकचा इंजन आवाज मोठा होऊ लागला, पण त्याच्या मनातली धडधड काही कमी झाली नाही. थोड्या वेळाने त्याला थोडं बरं वाटलं, कारण आरशात आता ती आकृती दिसत नव्हती. चला, सुटलो एकदाचे, त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढच्याच वळणावर त्याच्या डोळ्यासमोर एक पांढरी आकृती अचानक प्रकट झाली. तीच स्त्री ती रस्त्याच्या मध्ये उभी होती आणि तिने आता त्याच्याकडे मान वळवली होती. तिच्या डोळ्यांऐवजी त्याला फक्त 2 खोल काळ्या पोकळ्या दिसल्या आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक थंड हास्य होतं. सूर्याने तातडीने ब्रेक दाबले. टायरच्या किंचाळण्याचा आवाज आणि ट्रक थांबण्याचा इसडा यामुळे तो पुढे झुकला. त्याचे शरीर घामाने थपथपले होते.
त्याचे डोळे त्या आकृतीवर खेळले होते. ती तिथेच उभी होती, हसत होती आणि तिच्या त्या हसण्यातून एक क्षीण पण भयानक आवाज त्याला ऐकू येऊ लागला. जणू कोणीतरी वाऱ्यावर गुणगुणत होतं, पण त्या स्वरात कसली तरी भयानकता भरली होती. सूर्याला काय करावं काहीच कळेना. तो तिथेच खिळून राहिला. तिचं ते हास्य, तिचे ते डोळे नसलेले चेहरे. त्याला आठवलं लहानपणी त्याची आजी त्याला अशाच रस्त्यावरील भूतांच्या गोष्टी सांगायची, पण त्याला कधी वाटलं नव्हतं की तो स्वतः याचा अनुभव घेईल. तो अजूनही तिच्याकडेच बघत होता आणि त्या क्षणी त्या काळोख्या महामार्गावर, त्या भयान शांततेत त्याच्या ट्रकच्या मागील डिक्कीतून एक मंद पण अस्पष्ट असा खटखट असा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने सूर्याच्या मनात एक नवी भीती निर्माण केली. हा आवाज ट्रकच्या धक्क्याने येणारा नेहमीचा आवाज नव्हता. हा आवाज असा होता जणू कोणीतरी आतून काहीतरी हलवत होतं किंवा एखाद्या गोष्टीवर हळूच ठोकण्याचा प्रयत्न करत होतं. त्याने समोरच्या स्त्रीकडे पाहिले. तिच्या हसण्यात आता काहीतरी अमानवी क्रूरता दिसत होती. जणू तिला माहीत होतं की त्याच्या ट्रकमध्ये काय आहे. सूर्याने मागच्या सीटवर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि एका दमात अर्धी रिकामी केली. त्याचा घसा पूर्ण सुकला होता. त्याने ठरवले काही हो, इथे थांबायचं नाही. त्याने हिम्मत करून ट्रक उलटा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला. ब्रेक दाबल्याने ट्रक थोडा तिरका झाला होता आणि आता तो महामार्गाच्या एका बाजूला जाळीच्या अगदी जवळ अडकला होता. पुढचे चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गेले होते. त्याने पुन्हा स्टेअरिंग फिरवून ट्रक सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण चाके रुतल्यासारखी झाली होती. इंजिनचा आवाज तर येतच होता, पण ट्रक जागचा हलेना. समोरची ती आकृती अजूनही तिथेच होती. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आता अजूनच विकृत झाले होते. तिच्यातून येणारा तो आवाज आता किंचित मोठा झाला होता, जणू ती त्याला चिडवत होती. आणि त्याच क्षणी डिक्कीतून येणारा तो खटखट आवाज अचानक थांबला. त्या भयान शांततेत सूर्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने आरशात पाहिले, पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हते. आतमध्ये काय असेल? त्याच्या मनात भीतीचा एक थंड गोळा तयार झाला. त्याने डोळे मिटून घेतले. गणपती बाप्पाचं नाव घेतलं. हे सगळं भास आहे, नाहीतर झोपेचा अंमल. त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आठवले तो नेहमी पाटेपर्यंत जागून गाडी चालवत असे. त्याला कधीच असे भास झाले नव्हते. तो पुन्हा समोरच्या स्त्रीकडे बघण्यासाठी धजावत नव्हता. त्याने हिम्मत करून डोळे उघडले, पण समोरच्या काचेतून बाहेर काहीच दिसत नव्हते. ती आकृती अदृश्य झाली होती. त्याने सुटकेचा निश्वास टाकला, पण लगेच त्याला जाणवले की ती स्त्री गेली असेल तर ती इतक्या लवकर कुठे गायब झाली. त्याने पुन्हा ट्रक चालू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंजिनचा आवाज वाढला, पण ट्रक हलेना. त्याने हेडलाईटचा फोकस वाढवला आणि समोर पाहिलं. समोरचा रस्ता आता पूर्णपणे मोकळा होता. ती स्त्री कुठेच नव्हती. सूर्याने ट्रकचा दरवाजा उघडला. एकदा उतरून बघायलाच हवं, त्याच्या मनात विचार आला, पण त्याचे पाय थरथरत होते. त्याने मोठ्या मुश्किलीने खाली उतरून पुढच्या चाकाची परिस्थिती पाहिली. ते खरंच मातीत रुतले होते. तो पुन्हा ट्रककडे वळला. त्याला आठवले की मागच्या डिक्कीचा आवाज बंद झाला होता. त्याच्या मनात एक अघटित शंका आली. त्याने धाडस करून ट्रकच्या मागच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पावलागणित त्याचे हृदय धडधडत होते. हवेतला गारवा वाढला होता. तो ट्रकच्या अगदी मागच्या बाजूला पोहोचला. त्याने अंधारात निरखून पाहिले. त्याला काहीतरी ओल्या पाण्याचा वास आला. त्याने टॉर्च लावला आणि जे काही त्याला दिसले त्याने त्याचे डोळे विस्फारले. ट्रकच्या मागच्या डाव्या बाजूला, जिथे डिक्कीचा दरवाजा असतो, जिथे लाल रंगाचा ओला डाग पसरला होता,
आणि त्या डागातून एक मंद पण गोडसर असा वास येत होता. तो वास त्याला ओळखीचा वाटला. तो रक्ताचा वास होता. त्याने टॉर्च वर करून दरवाजाकडे पाहिले. दरवाजाला एक मोठी साखळी लावलेली होती आणि त्यावर एक जुने गंजलेले कुलूप होते. पण त्याला जाणवले की त्या कुलपाच्या खालून एक चिंचोळी फट होती, जिथून लालसर काहीतरी बाहेर ओघळत होते. आणि त्याच क्षणी त्या फटीतून एक बोट बाहेर आले. एक वाळलेले बोट, त्यावर काळे नख आणि त्या बोटाच्या अगदी टोकावर एक लालसर थेंब, अजूनही टपकणारा. सूर्याच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. तो झटकन मागे सरकला. त्याचा पाय घसरला आणि तो रस्त्यावर पडला. त्याची नजर त्या बोटावर खिळली होती. ते बोट हळूच आत सरकले, जणू ते त्याला इशारा देत होते. तो तसाच रस्त्यावर पडलेला होता. त्याचे हृदय वेड्यासारखे धडधडत होते. त्याला आठवले, त्याने मुंबईतून निघताना ट्रकच्या मालकाला विचारले होते, माझी नेहमीची गाडी कुठे आहे? ही जुनी गाडी कशाला दिली? तेव्हा मालक हसले होते आणि म्हणाले होते, अरे सूर्या, हाच ट्रक चांगला आहे. यात माल पण जास्त बसतो आणि रस्त्यात कुणी वाटेला पण जात नाही. मालकाचे ते शब्द आता त्याला आठवले आणि त्याच्या डोक्यात एक भयानक विचार चमकून गेला. या जुन्या ट्रकच्या डिकीत इतक्या वर्षापासून काय लपलेलं असेल आणि त्या स्त्रीचा याच्याशी काय संबंध? त्याने पुन्हा त्या डिक्कीकडे पाहिले. काळोखात त्या लाल रंगावर एक काळी आकृती हळूच सरपटत होती, जणू काहीतरी त्या कुलूपबंद जागेतून बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्याच्या डोक्यात मालकाचे शब्द घुमू लागले, हाच ट्रक चांगला आहे. यात माल पण जास्त बसतो आणि रस्त्यात कुणी वाटेला पण जात नाही. याचा अर्थ मालकाला या सगळ्याची कल्पना होती. हा ट्रक फक्त माल वाहतुकीसाठी नव्हता, तर काहीतरी भयंकर गुप्त गोष्टी लपवण्यासाठी वापरला जात होता. सूर्याच्या मनात हजारो प्रश्न घोंगावू लागले. त्याने कसेबसे स्वतःला सावरले आणि उभा राहिला. त्याचा श्वास पूर्णपणे थांबला होता. त्याला तिथून पळून जावं वाटत होतं, पण त्याचे पाय जागचे हालेनात. एका अनामिक शक्तीने त्याला तिथेच खिळवून ठेवले होते. ट्रकच्या डिक्कीतून येणारा तो वास आता अधिक तीव्र झाला होता आणि त्या वासासोबत एक मंद, किंचाळल्यासारखा आवाज त्याच्या कानावर पडू लागला, जणू कोणीतरी आतून घुसमटत होतं. सूर्याने थरथरत्या हाताने आपला मोबाईल काढला. नेटवर्क होतं, पण त्याला कुणाला फोन करण्याची हिंमतच होईना. काय सांगणार तो? माझ्या ट्रकमध्ये भूत आहे आणि ते बाहेर यायचा प्रयत्न करतंय. कुणी विश्वास ठेवणार नाही, उलट त्याला वेड्यात काढतील. त्याने पुन्हा त्या कुलपाकडे पाहिले. ते जुने गंजलेले कुलूप होते, पण त्या कुलपाच्या अगदी खालून, त्या चिंचोळ्या फटीतून आता रक्ताचा एक बारीक ओघळ हळूहळू खाली जमिनीवर येऊ लागला आणि त्या ओघळाच्या रंगाने तो डाग अजूनच गडद होत होता. त्याच क्षणी त्याच्या मागून अगदी जवळून एक सायकलच्या चाकाचा खर्रा आवाज आला. सूर्याने धडधडत्या छातीने मागे वळून पाहिले. काळोखातून एक अंधुक आकृती त्याच्या दिशेने येत होती. ती एका वृद्ध माणसाची होती, जो एक जुनी किटकिटणारी सायकल चालवत होता. त्याच्या हातात एक जुनाट कंदील होता, ज्याचा मंद प्रकाश त्याच्या वाकलेल्या शरीरावर पडत होता. तो म्हातारा सूर्याच्या जवळ आला आणि सायकल थांबवली. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि त्याचे डोळे निस्तेज दिसत होते. त्याने सूर्याकडे निरखून पाहिले. काय झालं बाप्पा? गाडी का थांबवली? म्हाताऱ्याचा आवाज शांत आणि अतिशय थंड होता, जणू तो माणूस जिवंतच नव्हता. सूर्याला काय बोलावं कळेना. तो त्या म्हाताऱ्याला घाबरला होता, पण त्याच वेळी त्याला मदतीची आशा पण दिसत होती. काका, काका, ही गाडी, ही थांबली आहे. आणि सूर्याच्या तोंडून शब्द फुटेनात. म्हातारा सायकलवरून उतरला. त्याने हळूच डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि नंतर पुन्हा डोळे उघडले. त्याचे डोळे आता काहीतरी अमानवी तेजाने चमकत होते. त्याने सूर्याच्या ट्रकच्या मागच्या डिक्कीकडे पाहिले.
त्याची नजर त्या रक्ताच्या डागावर आणि कुलपावर खेळली. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरले. ओळखलं नाहीस का पोरा? म्हाताऱ्याने विचारले. त्याचा आवाज आता अधिक स्पष्ट आणि कर्कश झाला होता. ही तीच गाडी आहे जी अनेक वर्षापासून या रस्त्यावर धावते आणि यात जो माल असतो ना, तो काही मुंबईहून गोव्याला जात नाही. म्हाताऱ्याने एक पाऊल पुढे टाकले. तो आतच राहतो. तो डिक्कीच्या अगदी जवळ गेला. त्याच्या कंदिलाचा प्रकाश आता त्या लाल डागावर पडला. तू घाबरलास का रे? मला वाटलं तू वेगळा असशील. म्हाताऱ्याने हसत हसत त्या कुलपाकडे बोट दाखवले. हे कुलूप किती वर्षापासून लावलेलं आहे हे माहिती आहे का? त्याच क्षणी डिक्कीच्या आतून येणारा तो किंचाळण्यासारखा आवाज अचानक अधिक तीव्र झाला आणि त्या आवाजासोबत त्या कुलपावर एक मोठा आघात झाला. दाड असा आवाज आला आणि ते गंजलेलं कुलूप जागेवरून तुटून खाली पडले. सूर्याच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी आली. कुलूप पडताच डिक्कीचा दरवाजा हळूच उघडू लागला. त्यातून एक अत्यंत कुबंट वास बाहेर आला, जो रक्ताच्या वासापेक्षाही भयंकर होता. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचे हास्य आता भयानक झाले होते. तो डिक्कीकडे बघत होता आणि त्याच्या डोळ्यात एक विकृत आनंद दिसत होता. आता येईल बाहेर, तो पुटपुटला आणि डिक्कीच्या आतून अंधारातून एक काळा चिकट हात बाहेर आला. तो हात हळूच डिक्कीच्या दरवाजाच्या कड्यावर टेकवला गेला आणि त्या बोटांवरून अजूनही रक्ताचे थेंब टपकत होते. सूर्याने थरथरत्या पायांनी मागे सरकण्यास सुरुवात केली. त्याला आता खात्री झाली होती की तो इथे एकटा नव्हता आणि हा म्हातारा काहीतरी लपवत होता. थांब रे पोरा, म्हाताऱ्याने त्याला थांबवले. त्याच्या आवाजात आता एक अधिकार होता. तू कुठे जातोयस? खेळ अजून संपला नाहीये. म्हाताऱ्याने हसत हसत त्या उघडत असलेल्या डिक्कीकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे तो हसू सूर्याला त्याच्या जीवनातील सर्वात भयानक गोष्ट वाटू लागला. सूर्याच्या छातीत धडधडत होते. म्हाताऱ्याच्या डोळ्यातील ती विकृत चमक आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते भयानक हास्य सूर्याच्या मनात कायमचे घर करून बसले होते. डिक्कीचा दरवाजा हळूच उघडत होता आणि त्यातून बाहेर आलेल्या काळ्या चिकट हाताने सूर्याला आता पळण्याचीही शक्ती नव्हती. तो फक्त तिथेच खिळून राहिला. त्याचे डोळे त्या उघडणाऱ्या डिक्कीवर खेळले होते. आता येईल बाहेर, म्हातारा कुजबुजला. त्याच्या आवाजात एक वेडसर आनंद होता. त्याला भूक लागलीये खूप वर्षापासून. डिक्कीचा दरवाजा पूर्णपणे उघडला. आतमध्ये पूर्ण काळोख होता, पण त्यातून एक मंद लालसर प्रकाश झिरपत होता. जणू काहीतरी जळत होतं आणि त्या प्रकाशात सूर्याला जे दिसले त्याने त्याच्या मेंदूचा अक्षरशः स्फोट झाला. आतमध्ये जमिनीवर काहीतरी भयानक विखुरले होते. हाडे आणि त्यावर चिकटलेले काहीतरी वाळलेले. त्या सगळ्यांच्या मध्यभागी एका काळोख्या ढिगाऱ्यातून दोन लाल चमकणारे डोळे त्याच्याकडेच बघत होते आणि त्या ढिगाऱ्यातून एक विकृत मांसल प्राणी हळूहळू बाहेर सरकत होता. त्याचे शरीर अर्धवट मानवी, अर्धवट एखाद्या क्रूर प्राण्यासारखे होते. त्याला तीक्ष्ण दात होते. त्याचे ओठ ओले आणि लालसर होते. तो प्राणी एका क्रूर हास्याने सूर्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात हजारो वर्षाची वासना आणि भूक होती. म्हाताऱ्याने सूर्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा हात बर्फासारखा थंड होता. घाबरलास ना रे? म्हातारा हसला. याला बघून सगळेच घाबरतात. त्याने डिक्कीच्या आत बघत त्या प्राण्याला उद्देशून म्हटले, आलास का बाहेर? खूप वाट बघतोयस ना तू? तो प्राणी आता पूर्णपणे बाहेर आला होता. तो 2 पायांवर उभा राहिला. त्याची उंची एखाद्या सामान्य माणसापेक्षा जास्त होती. त्याचे शरीर पूर्णपणे रक्ताने माखलेले होते आणि त्यातून कुबट वासाची एक लाट बाहेर पडली. मी त्याला अनेक वर्षापासून सांभाळतोय, म्हातारा सूर्याला म्हणाला. मुंबईहून माल आणायचा आणि गोव्याला पोचण्याआधी त्याला खायला द्यायचं, हाच तर माझा धंदा आहे. म्हाताऱ्याचे डोळे आता पूर्णपणे लाल झाले होते. सूर्याला धक्काच बसला. त्याला आठवले, मालकाने माल म्हटले होते,
पण तो कोणताही सामान्य माल नव्हता. या ट्रकचा वापर मांस वाहून नेण्यासाठी आणि त्या भयानक प्राण्याला पोचण्यासाठी केला जात होता. आणि हा म्हातारा, तो तर त्या राक्षसाचा साथीदार होता. पण आज वेगळं काहीतरी आहे. म्हाताऱ्याने हसत हसत सूर्याकडे पाहिले. आज तो खूप भुकेला आहे आणि त्याला ताजा माल हवा आहे. तो प्राणी आता सूर्याच्या अगदी जवळ आला होता. त्याचे गरम श्वास सूर्याच्या चेहऱ्यावर जाणवत होते. सूर्याला कळले की त्याचे आता काही खरे नाही. तो पळण्याचा प्रयत्न करणार त्याआधीच त्या प्राण्याने त्याच्या दिशेने आपला विशाल हात पुढे केला. आणि त्याच क्षणी सूर्याच्या डोक्यात एक अचानक विचार चमकला. त्याला आठवले, मुंबईतून निघताना मालकाने त्याला एक जुना काळपट चावीचा गुच्छ दिला होता. अरे सूर्या, या ट्रकची एक एक्स्ट्रा चावी आहे, कधी लागली तर उपयोगी पडेल. मालक हसत हसत म्हणाले होते. ती चावी त्याच्या खिशातच होती. प्राण्याचा हात त्याच्या गळ्यापर्यंत पोचण्यापूर्वीच सूर्याने वेड्यासारखे धावत जाऊन ड्रायव्हरच्या केबिनमध्ये उडी मारली. म्हातारा आणि तो प्राणी दोघांनाही काही कळायच्या आत त्याने ती चावी शोधून काढली आणि इंजिनमध्ये लावली. ट्रकच्या इंजिनने एका क्षणात कर्कश आवाज केला आणि तो सुरू झाला. म्हाताऱ्याने रागाने ओरडून म्हटले, काय करतोयस वेड्या? पण तोवर सूर्याने ट्रकचा गिअर टाकला होता. तो प्राणी आणि म्हातारा दोघेही गोंधळले होते. त्यांना वाटले नव्हते की सूर्या त्याच्या तावडीतून सुटू शकेल, पण सूर्याला माहीत होते की आता फक्त धावायचं. त्याने जोरात एक्सिलेटर दाबला. ट्रकचा वेग प्रचंड वेगाने वाढला. त्यांना मागे सोडून तो गेला. तो भयान महामार्ग, तो म्हातारा आणि तो मांसभक्षक प्राणी जो आता रस्त्याच्या मध्यभागी आक्रोश करत उभा होता. सूर्याने मागे वळून पाहिले नाही. त्याचे डोळे फक्त रस्त्यावर खिळले होते आणि त्याच्या मनात एकच विचार होता, जितकं दूर पळता येईल तितकं दूर पळायचं. तो गोव्याकडे जात नव्हता, तर फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत होता. त्याला माहीत होते आता या महामार्गावर कधीही तो पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण त्याच्या डोक्यात एक प्रश्न अजूनही घुमत होता. या जुन्या ट्रकचा मालक तो खरंच सामान्य माणूस होता की या भयानक खेळाचा तो पण एक भाग होता? आणि मुंबई गोवा महामार्गावरील त्या रात्रीचा हा रहस्यमय खेळ खरंच संपला होता की केवळ एका नव्या खेळाची सुरुवात होती? तर ही होती मुंबई गोवा महामार्गावरील सूर्याभाऊच्या भयावह प्रवासाची कथा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा थरारक नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.